ते दाखवू शकत नाही, कारण यांच्याकरता मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, या कोंबडीचं अंड फक्त खायचं आणि या ठिकाणी आपलं दुकान चालवायचं, हेच काम यांनी केलं. पण आम्ही मुंबईचा चेहरा आणि चित्र या ठिकाणी बदलून दाखवलं नाही. केंद्रातलं सरकार आम्हाला खाली आणायचं आहे आणि आता या ठिकाणी सांगतात की भाजपला जर कोणी वोट देत असेल तर त्याचा हुक्का पाणी बंद करा. कोविडच्या काळामध्ये मनीषाताईंनी केलेलं काम अद्भुत आहे. स्वतःच्या घरचं दुःख विसरून मनीषाताई ज्या प्रकारे मैदानात उतरल्या आणि कोविडच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता गरीबाला जेवण मिळालं पाहिजे, खिचडी मिळाली पाहिजे म्हणून मनीषाताई काम करत होत्या. मी तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतो, अरे फरक यातच आहे. तुम्ही उबाठावाल्यांना विचारा, एकीकडे रस्त्यावर उतरून खिचडी देणाऱ्या मनीषाताई आणि दुसरीकडे उबाठाचे खिचडी चोर जे आज जेलमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहे. अरे या लोकांनी कोविड मध्ये गरीबाची खिचडी खाल्ली. अरे मला या गोष्टीचं दुःख आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं? बॉडी बॅग मध्ये घोटाळा म्हणजे मेलेल्या माणसाला ज्या बॅग मध्ये ठेवावं लागतं त्याच्या खरेदीत करोडो रुपयाचा घोटाळा यांनी केला. इकडे लोक पटापटा पटापटा मरत होते आणि हे घोटाळे करत होते. या उबाठावाल्यांना माझा सवाल आहे, आता जे तुम्ही हॉस्पिटल काढले होते, कोविड सेंटर काढले होते, त्याची पोल उघडली, तिथे डॉक्टर नव्हता, डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर काम करत होता. त्या कंपाऊंडरमुळे जे शेकडो लोक मेले त्यांच्या मृत्यूचा गुन्हा सांगा कोणावर नोंदवायचा? मला याचं उत्तर या उबाठावाल्यांपासून पाहिजे आहे. आणि म्हणून एकीकडे काम करणाऱ्या आमच्या मनीषाताई आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी कोविड मध्ये मलिदा खाणारे हे महाविकास आघाडीचे आणि उबाठाचे लोक आहेत. म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला विचार या निमित्ताने करायचा आहे. आज ज्या प्रकारे या मुंबईला आपल्या सरकारने बदललं, मला सांगितलं पाहिजे महाविकास आघाडीच्या काँग्रेस त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळात 11 वर्षामध्ये यांनी 11 किलोमीटर मेट्रो केली. आपण 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलं. 100 किलोमीटरचं काम आपण पूर्ण केलं. आज गुंदवलीपासून अंधेरी आणि दहिसर पूर्वेतनं गुंदवली हा जो सगळा प्रवास आहे हा या ठिकाणी का पूर्ण होऊ शकतो आहे? याचं कारण आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आपले गोपाळ शेट्टींसारखे आपले नेते आणि मनीषाताईंसारखे आपले आमदार आहेत की ज्यांनी या ठिकाणी अशा प्रकारची कामं करून घेतली. विमानतळाच्या रडार करता आमच्या मनीषाताईंनी केलेला पाठपुरावा हा महत्वाचा आहे.
456 कोटी रुपये या रडारला हटवण्याकरता भरले आणि आता त्याची अंतिम परवानगी येते। त्या ठिकाणी लोकांनाही सुविधा होणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे एवढा मोठा थीम पार्क तयार होणार आहे की एक प्रकारे तुम्हाला फुफ्फुस देण्याचं काम, ऑक्सिजन देण्याचं काम हे मनीषा। माझा तर उबाठावाल्यांना आणि महाविकास आघाडीला सवाल आहे, 25 वर्ष महापालिका तुमच्याकडे, 2.5 वर्ष आता तुमचं राज्य होतं, या सगळ्या काळामध्ये तुम्ही मुंबईत केलेला एक आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा, एक ते दाखवू शकत नाही। कारण यांच्याकरता मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, या कोंबडीचं अंड फक्त खायचं आणि या ठिकाणी आपलं दुकान चालवायचं, हेच काम यांनी केलं। पण आम्ही मुंबईचा चेहरा आणि चित्र या ठिकाणी बदलून दाखवलं नाही। केंद्रातलं सरकार आम्हाला खाली आणायचं आहे आणि आता या ठिकाणी सांगतात की भाजपला जर कोणी वोट देत असेल तर त्याचा हुक्का पाणी बंद करा, त्याचा सोशल बायकॉट करा, सामाजिक बहिष्कार करा, हे आम्ही सहन करणार आहोत। या ठिकाणी मतांच्या लांगूल चालना करता अशा प्रकारे जर तलवे चाटण्याचं काम उद्धव ठाकरे तुमची पार्टी करणार असेल, तुम्ही जर वोट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांचं धर्मयुद्ध केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही। आता ते तुम्हाला सांगण्याकरता आलोय, अरे जागे व्हा, आता जागलो तर जगू, जागलो नाही तर जगू शकणार नाही। ही साधी निवडणूक नाही, ही मनीषा ताईची निवडणूक नाही। मनीषा ताई ही निवडून आली तरच आपलं अस्तित्व आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे। आपल्या अस्तित्वाकरता या ठिकाणी मनीषा ताईला आणि भाजपला निवडून आणा आणि या वोट जिहाद करणाऱ्यांना या ठिकाणी उत्तर द्या, ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की।